मंडळी, तुमच्या चारित्र्यावरचे डाग हे नेहमी तुमच्या करणीनेच पडलेले असतात असं काही नाही. पण त्यामुळे तुमची हालत मात्र फार खराब होते. चला बघूया आज अशाच एका निरागस नवऱ्याची काय हालत होतीये तेच बघण्यासाठी मंचावर बोलावूया जत्रेच्या अतरंगी विनोदवीरांना. अरे बाला कामले काय करतो रे बाला कामले? मामा चाललंय काय? अहो काय नाही कदम मामा, शब्द कोड सोडवतोय. आज सुट्टी आहे ना. काय सुट्टी? अरे तुम्ही बोललो होता ना मी बाहेर जाणार आहे, संध्याकाळचा आम्ही प्रोग्राम केलं होतं ना. मी बाहेरच जाणार आहे. बाहेर जाण्याला सुट्टी नाही, ऑफिसला सुट्टी आहे. पेपर कोडे छोड्या मामा. हो बाटली आहे ही. मग तेच सांगतो ना, संध्याकाळचा आमचा प्रोग्राम ठरलाय ना. बरं बाला. बोला ना. बाहेर जाताना किल्ली बारदानाच्या खाली ठेवून जा. हो बारदानाच्या खाली किल्ली ठेवणार, काळजी करू नका. अजिबात विसरायचं ना. अजिबात नाही विसरणार. मामा एक प्रश्न आहे, मला सांगा फक्त उत्तर. माझ्या घरात का प्यायला बसतो? अहो आमची बायको लय किचकिच करते. चहातला किती प्यायला तरी चढतच नाही. इकडे कसं कोण नसतं, बिंदास. तुमची बायको पण गावी गेले, जाम भारी. तुमची तर लयच मजा असणार आहे. नाही बरोबर आहे तुमचं, पण मग आम्ही किचकिच करतात म्हणून तुम्ही इथे प्यायला बसा. म्हणजे काय? बरं हरकत नाही, प्यायला बसा, काही प्रॉब्लेम नाही. फक्त जाताना पसारा तेवढा आवरत जा. नाही ऍक्च्युली आम्ही खूप प्रयत्न करतो, टून झाल्यावर लक्षात येत नाही आमचं काही करायचं. नशीब समजा आम्ही आमच्या घरी तरी जातो. बर पसाऱ्याचं सोडा. फक्त एक रिक्वेस्ट आहे. मी काय असं चिडून नाही बोलत आहे, पण रिक्वेस्ट आहे, जाताना तेवढा नळ बंद करत जा, टाकी रिकामी होते. नाही जाताना आम्ही एकदम सगळे चेक करतो, 2-3दा करतो आणि मगच जातो. नाही मामा, काय होतं, तुम्ही जे फिरवून चेक करता ना, तो आरशा समोरचा बल्ब असतो. तुम्हाला असं वाटतं तुम्ही नळचा कॉक फिरवताय, तुम्ही बल्ब फिरून काढून ठेवून जाता. तरीच बऱ्याच वेळेला पाणीच कसं येत नाही. आम्ही टेन्शन पाणी कसं येत म्हणूनच येत नाही पाणी. आणि नशीब तुम्ही हात आत टाकून चेक नाही करत, नाही तर शॉक लागेल तुम्हाला. पण काळजी करू नका, मी करेन बाकी सगळं मॅनेज. फक्त पाण्याचं तेवढं प्लीज. ते करतो चांगलं. तुम्ही ती काका काय रे, लुंगी पडले गॅलरीत. तुमचे कपडे आमच्याच गॅलरीत का नाही रे सुकत घालत तुम्ही? सतत तुमचं काहीतरी पडलेलं असतं, सतत काहीतरी हे पाहिजे ते पाहिजे. काल पण तुझा तो भाऊ आला होता ओंकार, आळशी कुठचा. इथे आला, मला म्हणाला पॅन्ट पडली ती द्या. पॅन्ट दिल्यावर तिथेच घातली. घालेपर्यंत लक्षात नव्हतं त्याच्या पॅन्ट पडली. पडतं तेव्हा घ्यायला येत नाही, आठवतं तेव्हा घ्यायला येता. द्या ना काय, द्या ना काय. तुमच्या घरातले कपडे तुम्ही चिमटे का नाही लावत? चिमटे लावायचे ना बचाऱ्या. मामा लोकांना त्रास देता इच्छा मामा तुम्ही नका ओरडू त्याला. अहो सांगून काही उपयोग नाहीये. ए बाबा हे घे, नवीन चिमटे आणलेले आहेत मी, हे आईला दे. त्यांच्या घरच्या चिमट्यांनी चिमट्यांचा गुणधर्म सोडलेला आहे. चादरीला लावले की आधी टुनकन उडतात, खाली पडतात, मग चादर पडते. आईला दे, हे सांग ते लावायला. आणि बछड्या यातला एक चिमटा तुझ्या चड्डीला पण लाव. अचानक खाली आले सगळ्यांचे डोळे फुटतील. हे झाले चावी ठेवली. चावी मी आठवणीने बारदानाच्या खाली लपवून ठेवणार. येऊ? या. काय होतं हे? हॅलो दादा, मनीषा बोलते. मनीषा? मनीषा विसरला होय तुम्ही? कोण मनीषा? मनीषा पोळी भाजी केंद्र. काल वडं घेतलं होतं ना तुम्ही माझ्याकडनं. हा मनीषा बाई, बोला. हा बरोबर, वडे घेतलं. हो आठवलं. ते काय आहे ना, ते आज पॅटीस केले, ती देऊ का? अहो पॅटीस नाही हॅलो ऐका, काय झालं, काल डब्याला भाजी नव्हती केली ना मी, म्हणून मी तुमच्याकडनं वडे घेतले आणि ऑफिसला गेलो होतो. अच्छा, म्हणजे आज डब्याला भाजी आहे होय? अहो नाही, आज मी ऑफिसलाच जात नाहीये. हे बरं आहे तुमचं. आम्ही इतक्या मेहनतीनं पॅटिशा बनवायच्या तुमच्यासाठी आणि तुम्ही सुट्टी घ्यायची आणि खायचं नाही. ऐका ना, मी काय हॅलो म्हणजे बाई, लॉजिकच नाही. म्हणजे तुम्ही पॅटीस केलं म्हणून मी सुट्टी का घेऊ, याला लॉजिकच नाही. तसं नव्हतं दादा.
ऐका ना मी ना पहिल्यांदाच बनवले पॅटीस एकदा टेस्ट तर करून बघा. अरे बर बर काय कशाचे पॅटीस आहेत? हा कशाचे आहेत पॅटीस? अगं बाई सरले उघडून बघती थांबा. हॅलो 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 ऐका ऐका हा. तयार केलेत ना तळलेले पॅटीस आहेत ना ते आता उघडाल नका नका ऐका हॅलो त्यापेक्षा नको मला पॅटीस. अहो असं काय करता बस काय एवढं पिरमान तुमच्यासाठी बनवलं तुम्हाला वडा आवडला म्हणून. अहो. ऐका तुम्ही दुसऱ्या मजल्यावर राहता ना हो? हा मी दुसऱ्या मजल्यावर राहतो आम्ही का? पहिल्या मजल्यावरच आहे मी तुमच्यासाठी पॅटीस घेऊन येते एकदम गरमागरम. नाही पण अरे डिलिव्हरी चार्जेस पण घेणार नाही तुमच्याकडनं. एकाच मिनिटात आली बघा टूक टूक टूक. अरे गरज काय या बाईचं करायचं नाही म्हणतोय तरी आपलं घ्या 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 घ्या. नाही म्हटलं तरी द्यायचेच आहेत या बाईला पॅटीस. काय करायचं यार. ओ बाई तुम्ही मागेच लागलात नको म्हटलंय ना आज. जय जयवंती अगं जय 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 आत ये. जय जयवंती तू इथे कशी काय? तू तू सरप्राईज दिलंस मला. मी देणार होतो तुला काय तुझं इकडे अगं कुठे इकडे ये. कोण बाई? हा कोण बाई? कोण बाई ये इकडे. कोण बाई मागे लागली तुमच्या? कोण बाई मागे लागली माझ्या? अगं ए जय जयवंती जय जयवंती काय कुठे पळतीयस मला भेटणार. कुठल्या बाईशी बोलत होता रोज रोज? कोण बाई? कोण बाई? कोण बाई मागे लागली तुमच्या? माझ्या कोण बाई मागे लागली? आता बोलले ना तुम्ही रोज मागे नका लागू रोज रोज येता. तू इथे बस तू आधी इथे बस. अगं बस ना एक मिनिट. ती वेगळी ती मनीषा बाई बस. कोण मनीषा? हा मनीषा नाव आहे होय? हा मनीषा नाव आहे. मनीषा कोण आहे मनीषा? पोळी भाजी केंद्रवाली. मग ही तर लाटती वय पोळ्या. ही तर लाटती वय तुमच्या पोळपाटावर पोळ्या लाटती वय. काय बोलते माझ्या पोळपाटावर ती का पोळ्या लाटेल? मग हे तर कशाला येणार होती? रोज 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 येते रोज रोज येते वय. ऐक 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 आधी इथे बस इथे बस. रोज रोज येते किती वय. किती प्रश्नांचा भडीमार कोण आहे करतेस? मनुष्य? कोण आहे? मनुष्य नाही मनीषा. ऐक इतका प्रश्नांचा भडीमार नको नको करूस. एक तर तुला बघून किती आनंद झालाय मला. खोटं आहे. हा? काय खोटं आहे. घाम फुटलाय तुम्हाला. कशामध्ये घाम फुटलाय? अरे मामा मामा काय झालं? नाही काही झाले संध्याकाळीचा जो प्रोग्राम आहे हा. ना तर घसा ओला झाल्यानंतर सुकं काहीतरी पाहिजे ना म्हणून हे ठेव. हा बाटली कुठं आहे? आहे कपाटाखाली ठेवली. ठेवली आहे ना हा. त्याच्या बाजूला हे ठेव. हा, हा, ठेवतो. हा संध्याकाळी लागेल. हो, हो. आलो मी. चला, हा. चला चला. काय या काय आहे? आ? या काय आहे? बापरे बाटली तर एवढी नशा असते. हातात घेतल्या घेतल्या शब्द वळले. ह्या काय हाय काय काय आहे? अगं दारूची बाटली आहे ती. बोला आता तुमची नाही बोला. हा माझी नाहीये. मरेल. इकडे ये इकडे ये. तुमची नाही ना? ऐक ऐक जय मग काय जय 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 जयवंती जय 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 जयवंती जय 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 जयवंती ऐक ऐक आपली बाटली तुमची नाही तर घाबरताय कशाला मग? कारण आपली नाहीये म्हणूनच घाबरतोय मी. ती माझी नाहीये. ऐक हॅलो ऐक जय जयवंती. बरं झालं बाई मी स्वतः झाली इथं. माझ्या डोळ्यांनी बघितलं तुला. काय आहे नवरा माझा. आपल्याला वाटतं नवरा इकडे मुंबईला येऊन काम करतो कष्ट करतो. इथं नवरा नुसती मज्जा मारतो. नाही मज्जा मार. शांत हो तू आधी. माझी नाहीये मी तुला सांगतो. ही कदम मामांची आहे. माझं काही नाहीये. तुला विश्वासच बसत नाहीये. आता काय चोर पकडला गेल्यावरती असंच म्हणतो मी चोरी केलीच नाही मी चोरी केलीच नाही. अगं कारण मग मी सगळं बघितलं. माझ्या डोळ्यांनी बघितलंय. माझ्या कानांनी ऐक ना किती गोंधळ झालाय तुझं. तू बघ डोळे इथे दाखवतेस कान इथे दाखवतेस. तुझं तुला तरी कळतं. मला सगळं कळलंय तुमच्याबद्दल. काय कळलेलं आहे? वाटेल ते बोलू नको. तुम्हाला बाईचा नाद आहे. अगं- मला बाटलीचा पण नाद लागलाय. अगं नाही तू माझी बाटली नाहीये जय हे जय. बघायला ठेवलंस का रे? हो काका काय रे? आईची साडी द्या ना. काय बोलला का? काय बोलला का? कोणाची साडी? आईची साडी आहे काल न्यायची विसरली ती. काल साडी. जय जयवंती काय कशासाठी? ऐक ना काय बोलतोय? काय बोलतोय? बरोबर बोलतोय. त्याच्या आईची साडी राहिली होती काल.
कशी राहिली इथं? कशी अगं काय हे बघ ऐक माझं शांतपणे ऐक. त्याच्या आईची जी साडी आहे ती आपल्या गॅलरीत पडली होती. हा, तुमच्या गॅलरीत ह्याच्या आईची साडी कशी पडली? आईने सुकायला टाकलेली गॅलरी मध्ये. कशाला सुकायला टाकली? कशाला सुकायला टाकली म्हणजे? ओली होती. ओली? हा साडी ओली होती. ओली ओली कशाने झाली? तू काय बोलू नकोस. तू अजिबात काय बोलू नकोस. ती वेगळा अर्थ लावते. ऐक वल्ली, वल्ली. ऐक नको ना वल्ली 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 करूस. 2 मिनिटं थांब. ती ऐक ना ग. ऐक माझं ऐक जयवंती. ह्याच्या आईची जी साडी आहे मी ते इथे बस. तुला ना शांतपणे सगळं सांगावं लागणार आहे. बघ ह्याची आई जी आहे ती आपल्यावरती राहते म्हणजे हा पण आपल्यावरती राहतो. ह्याची आई ह्याच्या आईची साडी ह्याच्या आईच्याच गॅलरीत टाकते. तर ह्याच्या आईची गॅलरी नाही. ह्याच्या आईची साडी ह्याच्या गॅलरीच्या उडून बोला बोला. त्याच्या आईची साडी गॅलरीतनं उडून आपल्या गॅलरीत पडली. कसं होतंय? कसं होतंय? कसं होतंय? कसं तंत्रले कसं होतंय आता? अगं- हा, एक खोटा लपवायला अजून 10 खोटं बोलायला लागते. अगं- कसं होतंय आता तुम्हाला? खोटं बोलताना काय खुद होईल. काही वाटेल ते बोलतेस. ऐक असं काही नाहीये. थांब मला त्याच्या आईची आधी साडी देऊ दे मला. ए बाबा हे घे तुझ्या आईची साडी. तुझ्या आईला सांग साडी तिच्याकडे ठेवायची. कळलं ना? तुला उगाच काहीतरी गैरसमज होतो. त्याला विचार खोटं वाटत असेल तर ते सारखे कपडे पडतात म्हणून आज मी स्वतः त्याच्या आईला चिमटे दिलेत. हो काका तुमचे चिमटे आवडले आईला. बाबा भडकले हो. भांडणं झाली घरी. करा लोकांचे संसार उद्ध्वस्त करा. स्वतःचा संसार करताच लोकांचा पण करा. हे तोंड आहे का तुझं ही वाक्य बोलण्याचा? जरा शांत राहा ना. वाटेल ते बोलतोस. तुझ्यामुळे गैरसमज होतो इथे. तू बाहेरचा पहिले चालता हो मूर्खा कुठचा. ऐक जयवंती आता जरा गोंधळ वाढत चाललेला. ऐक माझं शांतपणे ऐक. तिकडे गावाकडे पोटाला चिमटे काढून मी संसार करते. इथं तुम्ही बायकांना चिमटे काढत फिरता. मी मरायला इथं चिमटे काढलेलं नाही. हे बघायला ठेवलंच रे. माझ्या नवऱ्याला काय नाद लागला इकडं. ऐक मला काही नाद लागलेला नाही. बायकांना चिमटे काढ. मी का चिमटे काढीन? ऐक ना चिमटे मला हाऊस आहे का चिमटे काढायची? हा असं नको न करू. मी का चिमटे काढीन? मला काढा. हा? मला चिमटा काढा. मला काढला कधी चिमटा? एवढी चिमटे काढायची हौस आहे तुम्हाला? मी चिमटा मला काढा. नाही घ्या, मला मी काढा. नाही काढा, काढा. अगं मी अरे मला का चिमटा काढतेस? ऐक ना जयवंती. तिकडं मी वड पुजला अगं- आणि ह्यो माणूस इकडं बाटलीला पुजतोय. मी नाही रे. इकडं धाग्यामध्ये संसार अडकवला आणि ह्यो इकडं जयवंती. काय माझ्या नवऱ्याला नाद लागला बाई. मला नाही लागला. काय करतो? बायका साड्या सोडून निघून जातात घरात. काय बोलतेस तू? काय दिवस दाखवलेस रे. मला काय वाटत होतं नवरा इथं काय करतो. इथं तो चिमटे काढतो. अगं मी नाही. करायला पोहतो. अगं- साड्या सांभाळतो. अगं मी नाही. ऐक ना देवा शपथ सांगतो. ऐक ना जयवंती देवा शपथ मी अत्यंत निष्कलंक आहे. तुला वाटत असेल तुझा नवरा चारित्र्यहीन आहे पण तसं नाहीये. मी खोटं बोलत असेल तर मी देवा शपथ सत्य आहे. अत्यंत निष्कलंक आहे तुझा नवरा. येस मनीषाबाई. साहेब मी आले. मनीषाबाई मी तुम्हाला म्हंटल होतं की नाही आज नकोय मला. मग तुम्ही का देताय मला? अगाऊ माणूस नुसता अगाऊ माणूस आहे. वरून बोलताय नकोय मला. आतून ओळखताय चांगलं तुम्हाला मी. जेव्हा तुम्ही बोलता ना नकोय मला तेव्हा तुम्हाला हवंच असतंय. पॅटीस बद्दल बोलतायत त्या. नाही ना ती सोडा ना पॅटीस. एवढ्या फिरमानं बनवलेत एवढ्या कष्टानं बनवलेत पॅटीस. एकदा पॅटीस खाऊन बघा ना. पॅटीस लागल माझ्या. मी चाल. ऐक ना हा विनोदाचा दर्जा बघ आणि तूच मला सांग ही चॉईस असेल का माझी? नाही ना ग पॅटीसला पॅटीस जुळवते. ऐका ना मनीषा बायको आहे माझी. असं करू नका. म्हणून म्हणतोय मला नकोय तुमचे पॅटीस कारण आज मी तिला घेऊन बाहेर जेवायला जाईन म्हणतो. काय का साहेब? ताई साहेब आल्यात सांगितलं नाही तुम्ही मला. ताई साहेब पाया पडते. आधीच सांगायचं ना साहेब. घाणेरडा जोकच मारला नसता. पॅटीस लागल तर सांगा साहेब. नाही रे कुठलीच खानावळवाली अशी नसते रे. काय आहे अशी नसते. आज का घडतंय हे माझ्यासोबत? जयवंती नाही ग. तेव्हा मी येते तुझ्याकडे. जयवंती ऐक काय सापडलंय तुला हे मरण्याचं? तू इथे बसा. शांत माझं ऐक. आता
सासरी जाते आणि सासूबाईंना सगळी तुमची थेरं सांगते. काय थेरं सांगणार आहेस इथं तू? मी माहेरी असताना, बायको माहेरी असताना नवरा इथं रंग उधळतो. बाया, नाही ना गजय, कळना झालंय. मी नाही रंग उधळत मला आहे. काडी मोड पाहिजे. मला ऐक ना. काडी मोड पाहिजे. काडी मोड जयजयवंशी, पाहिजे. एक मिनिट काडी थांब, मोड पाहिजे. एक मिनिट थांब. हा अख्खा आयटम म्यूट केला आणि मागे उधळीत गुलाल लावलं तर मॅच होईल. मॅच ऐक माझं, ऐक. थांब, वेडी आहेस का तू? खूप झालं. मी आत्ता दूध का दूध पाणी का पाणी करणार आहे. आत्ता आजपर्यंत एका माणसावर जगाने कधीच विश्वास ठेवला नाही जेव्हा बोलण्याची वेळ येते. मी आज त्या माणसाला इथे आणतोय. कदम मामा, कदम मामा. काही झालं लवकर. काही झालं इकडे या. कॅन्सल करायचं प्रोग्राम. नाही नाही, काही झालं आत या. काही कदम झालं? मामा, हा? ही आता ही नवीन बायको. झालं, दूध का दूध. मला काडी मोड पाहिजे. काडी मोड. मग अगं पहिल्यांदा बघतायत ना ते तुला, म्हणून त्यास मामा बायको आहे हो माझी. अरे मग बोलायचं ना. वहिनी नमस्कार. थोडं लॉजिक वापरा, तिने केलं पाहिजे ना हे. थांबा ना मामा. ऐका तुम्ही प्लीज इथे बसा. काही झालं? जयजयवंती तू इथे बस. हा. मामा, हा? मी जे विचारीन त्याची खरी खरी उत्तरं हिला द्या प्लीज. हो हो हो. ही बाटली कोणाची आहे? ही बाटली आमची आहे. खुश? आमची बोलले घ्या हे मंगळसूत्र फेकून द्या. नाही, ऐक एवढं करण्याची गरज नाहीये मामा. काही प्लीज बी स्पेसिफिक. आमची मध्ये कोण कोण येतं? हा आमची म्हणजे मी आणि मोरे, आम्ही दोघे संध्याकाळी इकडे प्यायला बसतो. कळलं? आणि हे नाही पित, थोडं सुद्धा पित नाही. म्हणजे अहो दारूच्या थेंबाला सुद्धा स्पर्श करत नाही. म्हणजे आम्ही ऍक्च्युली हे इकडे कोण नसतं, हे बाहेर जातात म्हणून आम्ही इकडे बसतो. आणि समजा राहिलीच तर बिंदाचा घाबरायचं नाही, कारण हे तेवढीच दारू राहते. परत दुसऱ्या दिवशी पिता येतं. एवढ्या सुद्धा थेंबाला हे हात लावत नाही, बघत पण नाही, काही पण करत नाही. एक नंबर माणूस आहे तुम्हाला सांगतो. कळलं? म्हणजे जाम भारी आहे म्हणे, जाम आवडलं हे हो, हो, माणूस. त्या हो. बाईचं काय मग? ती बाई कोणती? मुनुशिका कोण? कोण बाई? नाही, मनीषाबाई. मनीषा एक नंबरची चापलूस बाई. चहा असला करोनाच्या काळामध्ये तिने काही घरामध्ये पदार्थ बनवते, ते घरातल्या लोकांना देतेच, पण सोसायटीच्या सगळ्या लोकांना जबरदस्ती देते. मला पण देते. मी बोललो मला नाहीच पाहिजे तर कशाला देतोस तू वासारे. कळलेलं आहे. हा आणि आता मामा, हा. त्या वरच्या ज्या आशाबाई आहेत ज्यांचे कपडे माझ्या गॅलरीत पडतात. साडीचं. साडीचं. अहो, एकदम डोकंच नाही त्या वासाऱ्या लोकांना. चिमटे लावायचे ना, सगळे कपडे यांच्या इकडे पडतात माहितीये काय. मग हे देत आल्यावर ते सगळ्यांना देतात. अहो एवढा गुन्हे माणूस आहे, दुकानातून चिमटे आणून दिले नवीन विकत. बोला ऍक्च्युली मी बाई असते तर मी त्याच्याबरोबर लग्न केलं असतं. मामा एवढं मामा, याची गरजच नाहीये मामा. मग थांबा ना. ओके, पटलेलं आहे मामा. थँक्यू. थँक्यू. हा. वहिनी येऊ. हा, काय मग संध्याकाळचा प्रोग्राम कॅन्सल. नाही कॅन्सल नाहीये. बाहेर घेऊन जाईन मी तिला जेवायला. हा. तुम्ही बसा, पण जरा लवकर आटपा. आम्ही पण जरा लवकरच घरी येऊ. नाही काय हरकत नाही. या चावी बारदाना खाली ठेवतो. जा. पटलंय ना, विश्वास बसलाय ना. मरायला आत्ताच फोन करायचा असतो. आता कोणाचा आहे फोन आता? अजून अविश्वास आहे का? लाऊडस्पीकरवर ठेवू. हे बघ. हॅलो साहब 5 मिनट में आ रही है, मैं कपड़े निकाल के रखो. हाँ लॉन्ड्री वाली है, लॉन्ड्री वाली. जगातले लॉन्ड्री वाले कपाट में से कपड़े निकालो. का नाही बोला? जय जय. अतिशय इंटरेस्टिंग कॉन्सेप्ट होते आणि खूप छान परफॉर्म केला तुम्ही सगळ्यांनीच. वा. बघूया हा सर असे काय म्हणतायत. प्रसाद दा. मस्त बहारदार छान संकल्पना होती. ओव्हरऑल ना हा परफॉर्मन्स बघता पूर्वीच्या काळचे फार्स जसे असायचे त्या फार्सची मला फार आठवण झाली. आणि म्हणजे त्यातले काय म्हणूया त्यातल्या मुवमेंट्स पण खूप फार्सिकल होत्या आणि एंटरटेनिंग होत्या. खूप मजा आली मला. वंडरफुल.
खलास परफॉर्मन्स होता. मला खूप आवडला. मला जय जयवंती खूप आवडली आणि मला जय जयवंती आणि तिचा नवरा हे युनिट म्हणून पण खूप आवडले. आणि हे पण छान होतं दत्तू. म्हणजे हा सेटअपच खूप छान होता. आमच्या डोळ्यासमोर अख्खी सोसायटी उभी राहिली. खूप सुंदर. पम्याची कॉन्सेप्ट आहे. प्रथमेश कडक कडक आणि अभिजित पवारनी लिहिलंय. मला लिखाण सुद्धा तितकंच आवडलं आणि तुम्ही सगळ्यांनी खूप मन लावून परफॉर्म केलं. अरुण दादा आप जैसे आप ही हो यार. पीपी तू पण मस्त परफॉर्म केलंस ना. खूप शेड्स होत्या. सगळ्या कॅरेक्टर्सना लेयर्स होते. खूप मजा आली. खूप भारी परफॉर्मन्स. थँक्यू.